महापुरुषांना माझं अभिवादन, राष्ट्रमातांना अभिवादन. विशेषतः या ऐतिहासिक कार्यक्रमाला जातीने उपस्थित असलेले, जातीने म्हणजे बुद्धाच्या जातीने, सम्राट अशोकाच्या जातीने, शिवरायांच्या जातीने, महात्मा फुलेंच्या जातीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीने आणि अण्णाभाऊंच्या जातीने उपस्थित राहिलेला असे तुम्ही सर्वजण. खर तर हे ब्रह्मकपट जे आहे हे ब्रह्मकपटच आपल्या देशाचं वाटोळं करत आहे. म्हणजे या देशामध्ये सर्वात मोठी समस्या जर का कुठली असेल ती ब्राह्मणी समस्या आहे. कारण ब्राह्मण कधी स्वस्त बसू शकत नाही. त्याला ठाऊक आहे आम्ही 4% आहोत. आणि जाधव साहेब आपण सारे 96 कोळी देत आहोत. एक मराठा 96 कोळी नाही आहे. 4% जर का ब्राह्मण सोडले तर आपण सारे मराठा माई धनगर देवी त्यामुळे आपण सारे 96 कोळी आहोत. आपण एक आहोत. पण आपल्याला अनेक जातीमध्ये त्यांनी विभागलेलं आहे. आणि मग अशी भालेराव साहेबांनी एक सांगितलं ते खरं आहे की रंगारीने, भाऊसाहेब रंगारीने गणेशोत्सव सुरू केला असं म्हणतात. पण जितका नीचपणा या भटमान्य टिळकाच्या डोक्यात होता तितका नीचपणा त्या रंगारीच्या डोक्यात नव्हता. कारण की महात्मा फुलेंनी शिवोत्सव सुरू केला तो बंद पाडण्याचा तो मार्ग शोधत होता टिळक. आणि खरेच बोललं पाहिजे कारण त्यांनी देशाचं वाटोळ केलेलं आहे. जो म्हणतो की संसदेत त्याला तांबडे जाऊन काय नांगर हाकायचा का, म्हणजे बामणाला शिक्षण मिळालं पाहिजे, बामणाने निवडून गेलं पाहिजे, बामणांनाच मतांचा अधिकार पाहिजे असा म्हणणारा तो. त्याला आपण आदराने काय बोलायचं. शिवरायांच्या बद्दल नको नको ते करणारा, कपट कारस्थान करणारा त्याला आऊ जाऊ काय बोलायचं. तर यांनी काय केलं त्या काळामध्ये गणेशोत्सवाचा फैलाव केला. आणि शिवोत्सव महात्मा फुलेंनी केला होता सुरू. आणि महात्मा फुलेंनी संपूर्ण मराठापासून सगळ्या समाजाला इतकं जागृत केलं होतं, प्रबुद्ध केलं होतं की तिथं त्यांनी ब्राह्मण पुरोहितशाहींना नेस्तनाबूत केलं होतं. ब्राह्मण पुरोहितांना बोलवायचंच नाही. आणि म्हणून ते सारे ब्राह्मण हतबल झाले, उपाशी मारायला लागले. म्हणून ते टिळकांकडे गेले आणि त्यांना सांगितलंय बघा या शिवरायांना पुढं करून आमचे सगळे दुकानदारी त्यांनी बंद केले, आमचे खाण्याचे वांदे झाले आहेत. मग कपट कारस्थानामध्ये सर्वात जास्त जर का निष्णात कुणाचे तर ब्राह्मण. म्हणजे 4% ब्राह्मणाला 96% कोळी भारी ठरेल म्हणून कपट कारस्थान करून आतापर्यंत जातीयतेच्या नावाने, धर्मांधतेच्या नावाने सतत देशाचा वाटोळच करत राहिले, देशाला अशांतच ठेवत राहिले. ते अशा सुपीक डोक्यातून त्या टिळकाच्या एक कल्पना आली आणि त्यांनी गणेशोत्सवाचा वापर केला. तो कसा, त्यामध्ये जे मेळे व्हायचे त्या मेळ्यामध्ये ब्राह्मण आदर्श गुरु दाखवला जायचा, मराठा खलनायक दाखवला जायचा आणि दलित लाचार दाखवला जायचा. त्यानंतर बघा 1920 सालापासून जे बघा तुम्ही सगळं 1890 तेव्हापासून बघा 92-93 पासून बघा ज्या पहिले तर लिहिणारे ब्राह्मणच होते. पण त्यांनी कथा लिहिताना, कादंबरी लिहिताना नायक त्यांचा ब्राह्मण दाखवला, मराठा खलनायक दाखवला, दलित लाचार दाखवला. आजपर्यंत बघा चित्रपट बघा त्यांचा ब्राह्मणच नायक असतो, खलनायक पाटीलच असतो. कथा कादंबऱ्या काही असू द्या, कविता असू, त्यांचं साहित्य सगळं जे आहे ते बरबटलेलं साहित्य आहे, ब्राह्मणाला श्रेष्ठत्व देणारं साहित्य आहे. अशा पद्धतीचं लिखाणाची परंपरा जी आहे या मेळ्यामधून टिळकांनी दिली. आणि पुन्हा तिथं सत्यनारायणची पूजा ठेवली. आणि भोळे भावडे लोक अरे सत्यनारायण नाही केलं तर सत्यनारायण कोपेल 7.5 लागेल. ते पत्र पाठवण्याची परंपरा त्यांनीच केलेलं. मी नेहमी बोललेलो आहे की 50 पत्र पाठवायचे की एका वाण्याने सत्यनारायणची पूजा केली त्याला बरकत आलं, दुसऱ्या वाण्याने
पूजाही केली नाही, ब्राह्मणांना पंचपक्व नाही दिलं नाही, पत्रही पाठवलं नाही, त्यामुळे त्याचा थोरला मुलगा मेला आणि त्याच्या मागे 7.5 लागली. आता प्रत्येक भावना म्हणून घाबरणार मुलगा मात्र धावदेना करून टाकू ना. आणि म्हणून पत्र लिहिणारे ब्राह्मण पोस्टमन, वाचून दाखवणारे ब्राह्मण पोस्टमन वाचायचे पैसे घेणार, लिहिण्याचे पैसे घेणार, पूजेचे पैसे घेणार आणि गडगंज संपत्ती कमवणार. असं ते तेव्हापासून झालं आजपर्यंत ते चालू आहे. बघा, खरं म्हटलं तर शिवरायांना त्यांनी घेऊन खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली पाहिजे, पण आज प्रत्येकाच्या मराठ्याच्या सुद्धा डोक्यावर गणपती आहे. शिवरायांना महत्व नाही, शिवराय विसरले आणि गणपती त्यांनी आणला. पूर्वी प्रत्येक मराठ्याच्या दारावर भवानी माता होती, शिवराय होते, गेले, गणपती आलेला आहे. आणि हे सगळे षडयंत्र, हे कारस्थान टिळकांनी केलेलं आहे. म्हणून महात्मा फुलेंची क्रांती होती, टिळकांची प्रतिक्रांती होती आणि आता ही आपली क्रांती आहे, शिवोत्सवाची क्रांती. आता पुतळ्याचं सांगितलं, पुतळा मालवणला बसवला, पण काम कोणाला दिलं? सनातनवाल्याला. अरे ही सनातन संस्था त्या सावरकरांनी सुरू केलेली आहे, जी राष्ट्रद्रोही आहे. भारतामध्ये बॉम्बस्फोट सनातन संस्था घडवते, मुसलमानांना बदनाम करते आणि तुम्ही त्यांचा उदोदो करता, त्यांच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देता. हे कनेक्शन कुठलं आहे? आज तो विषय बाजूला सोडून फडणवीस लूट का खंडणी याचा उहापोह करणं, म्हणजे ते विसरावं लोकांनी म्हणून. पण मला तुम्हाला सांगायचंय, त्या फडणवीसला सांगायचंय की शिवरायांचा अपमान तुम्हा सर्वांना मातीत मिळवल्याशिवाय लोक विसरणार नाहीत, लक्षात ठेवा. अरे मला सांगा, उत्तर द्या, तुमच्या जातभाईंनी कधी मुस्लिम सत्तेविरुद्ध बंड केलं होतं का? तुमच्या जातभाईंनी कधी मुस्लिम सत्तेविरुद्ध बंड केलं होतं का? का नाही केलं? का त्याचे पाय चाटत होता तुम्ही? तुम्ही आमच्या शिवरायाने शूद्र म्हटलं का बरं? आमच्या शिवरायांना तुम्ही राज्याभिषेक नाकारला तुमच्या जातभाईंनी. अरे मुस्लिम सत्तेमध्ये राहताना तुम्हाला स्वर्ग वाटला आणि आमच्या शिवरायांच्या सत्तेत राहण्यासाठी तुम्हाला महापातक लागतं. काय नालायकपणा आहे? फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. तुमच्या जातभाईंनी शिवरायांना का विरोध केला? शिवरायांच्या राज्याला का विरोध केला? आणि त्यांना तुम्ही शूद्र का म्हणून निवडलं, याचा तुम्ही जबाब द्यायला पाहिजे. अफजल खानाच्या विरुद्ध बोलताय तुम्ही. आता औरंगजेबाला औरंग्या म्हणताय. अरे पण तुम्ही ज्याला बाप मानता तो रामदास स्वामी हा औरंगजेबाचा गुलाम होता, दलाल होता. आणि तुम्ही काय लिहिता की औरंगजेबाने म्हणजे समर्थ रामदास स्वामींना गाईच्या मटणाची बिर्याणी दिली. मग यांनी चमत्कार केला, त्यांना जे बिर्याणी दिली ते डुकराच्या मटणाची दिली. म्हणजे वास्तव हे आहे की औरंगजेबाने रामदासाला गाईच्या मटणाची बिर्याणी दिली आणि त्याने ती चवीने खाल्ली. हे वास्तव आहे. मला सांगा, क्या बात आहे. फडणवीस, तुम्ही अफजल खानाच्या, तुमची जातभाई अफजल खानाच्या पाठीशी का उभी राहिली? तुमच्या जातभाई वायुवाल्यांनी अफजल खानाला युद्धामध्ये यश
फिरावं म्हणून षटचंडी यज्ञ का केला? तुमच्या जातबाईंनी कृष्णा भास्कर कुलकर्णी या कपटी दगाबाज वकिलाला का नेमलं? आणि मला सांगा, जर का तुम्ही औरंग्याना अफजल खाना म्हणता तर अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी का? आणि महाराजांचा वकील हैदर काजी का? क्या बात है. तुम्ही आज वाघनखेची गोष्ट करताय, पण ती वाघनखे कुणी दिली? आदिलशहाच्या दरबारामध्ये एक मुसलमान जो शिवरायांचा भक्त होता, त्यांनी जेव्हा पाहिलं की अफजल खान शिवरायांना घात करायला चाललेला हा दगाबाज आहे, तर त्या रुस्तमे जमान या मुस्लिमाने शिवरायांच्यासाठी वाघनखं बनवली. स्वतःच्या खर्चाने घोडस्वार पाठवला आणि जाऊन सांग मला शिवरायांना सावध राहा. शिवरायांचा प्राण वाचवणारे मुसलमान देशद्रोही का शिवराय गाफील असताना त्याच्यावर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि ब्राह्मण देशद्रोही? हे उत्तर द्या तुम्ही. तुम्ही शिवरायांना घात केला. सगळे आमचं प्रधानमंत्री त्यातलं फक्त एक जर का सोडले हंबीरराव मोहिते, बाकी सगळे बामण. शिवरायांचा मोठेपणा होता, बामणावर विश्वास टाकला, तुमच्या जात भाईवर विश्वास टाकला, पण तुमचे जात भाई त्या लायकीचे नाही राहिले रे. त्यांनी घात केला आणि तो हात संभाजी राजावर तुम्ही दिला. पण हंबीरराव मोहिते हे स्वतः संभाजी राजांचे मामा होते, त्यांच्या सख्या बहिणीच्या, जर का संभाजी राजे त्यांच्या सख्या बहिणीच्या विरोधात असते तर हंबीरराव मोहितेने त्यांना कधी साथ दिली नसती. पण ते हंबीरराव मोहिते गेले आणि त्यांनी सांगितलं यांनी असं केलेलं आहे. सगळ्या ब्राह्मणांना त्याने पकडून नेलं होतं, साखळदंडाला बांधून नेलं होतं. आणि मग संभाजीराजे त्यांनी मागं पुढं पाहिलं, सगळ्यांना हातीच्या पायाखाली दिलं. म्हणजे शिवाजी महाराज जर का 100% शूर असतील तर संभाजीराजे 125 पट शूर होते आणि न्यायी होते. त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. पण मला सांगा, तुमच्या रामदासी लोकांनी तुकोबारायांच्या इथं घात केला आणि सांगितलं रे गेले विमानाने वरती गेले, जो खऱ्या बापाचा आहे तो बघेल, त्याला दिसेल, बाकी कोणाला दिसणार नाही. अरे मग परणी ते सांगा, ते पुष्पक विमान आता कुठे, ते कुठल्या एअरपोर्टवर आलं होतं, कुठल्या एअरपोर्टला ते केलं. आणि तुमच्याच रामदासी लोकांनी, तुमच्या जातबाईंनी छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबाच्या हवाले का केलं? तुमच्या जातबाईंनी औरंगजेबाला गळ का घातली की मनुस्मृतीनुसार यांची हत्या करा? आणि मग खोटा इतिहास का लिहिला आहे की हिंदू हो म्हणाले, मुसलमान हो म्हणाले, नाही म्हणाले म्हणून डोळे काढले. अरे इस्लाम मध्ये डोळे काढण्याची शिक्षा नाही आहे, कातडी सोडण्याची शिक्षा नाही, ती मनुस्मृतीमध्ये आहे. आता सगळं संशोधन बाहेर आलेलं आहे की रामदासी लोकांनी औरंगजेबाकडे संभाजीराजांना पकडून दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे मनुस्मृतीचा यांनी आमचा गुन्हा केलेला आहे, संस्कृत शिकलेला आहे, संस्कृत म्हणजे ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे. तशी शिक्षा संभाजीराजांना द्यायला लावली की नाही, फडणवीसांनी उत्तर द्यावं. आणि जर का संभाजी राजांची हत्या झाली, शिवरायांचे ते सुपुत्र होते, त्यानंतर राज्य यायला पाहिजे होतं मोगलांचं, मग मोगलाई का नाही आली, पेशवाई का आली? तुमचं साठलाट दाखवा ना, औरंगजेबाची काय साठलाट ते सांगा ना, उत्तर द्या. आणि प्रतापगडाची जी गोष्ट आहे
तिथं अफजल खान आला. अफजल खान तर शिवरायांना मारण्याच्या तयारीतच होता. आता शिवराय सुद्धा तयारच होते, पण शिवरायांनी जखमी केल्यानंतर खानाला खान पळत सुटला बाहेर. त्यावेळी त्याच्याकडे 5 शिवराय म्हणजे बेसावध असताना तुमच्या जातभाई असणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णींनी अफजल खानाच्या तलवारीने वार का केला? अरे ती तलवार कुठे? वाघनखे आणता तुम्ही तर त्या रुस्तमे जवान आणि त्यांच्या खानदानाला तुम्ही सन्मानित केलं पाहिजे, मुस्लिमांचा जय जयकार केला पाहिजे. आणि तुमचा जो कृष्णा भास्कर कुलकर्णी, या कुलकर्ण्यांनी शिवरायांवर हल्ला का केला? तुमच्या जातभाईंचा कुठला कट होता शिवरायांना मारण्याचा? कशासाठी मारायचं होतं ते? आणि त्यावेळेस शिवरायांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीचा वध केला. मग खोटा इतिहास तुम्ही का मांडता? खोटा इतिहास का मांडता? आणि आता जो मालवणचा पुतळा आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तुमच्या जातभाईला दिलं. त्याच्या डोक्यात होतं की कृष्णा भास्कर कुलकर्णींनी खोच पाडली शिवरायांच्या डोक्यावर आणि ते दाखवायचंय. तर ते विसरले नाही. हे फार खुनशी लोक आहेत. तर मला विचारायचंय ती खोच का दाखवले? आणि हा पुतळा पडेल असा पडेल दर्जाचा हा पुतळा कसा काय उभारला गेला मला कळलं कसं नाही? हा शिवरायांचा पुतळा आहे. कुणाला कॉन्ट्रॅक्ट देताय तुम्ही? कशासाठी देताय? तुम्हाला शिवरायांच्या आदराबद्दल काहीच वाटत नाही? आदर वाटत नाही तुम्हाला? का वाटत नाही? तुम्ही वरून का म्हणता बाप मानायला का लागलात? माझ्या बापाला मी लुटावर म्हणून देत नाही. अरे बाबा तुझा बाप आहे ना तो फडणवीस आहे रे, नाना फडणवीस. त्याने नानाला पुढे केले. तुमचे ते शिवराय तुझा बाप कसा काय असतात? शिवराय तुमच्यासारख्याचा बाप नाही असू शकत. तर शिवरायाने कधी दगाबाजी केली नाही, शिवरायाने कधी दगाबाजी शिकवली नाही. आता मागाशी जे सांगितलं ना खांडेकर सरांनी की शिवरायांच्या बद्दल शत्रू सुद्धा त्यांचे सन्मान करतात आणि त्यांच्यात इतकी मोठी करुणा होती. एक मुलगा अफजल खानाचा त्या युद्धात जखमी झाला होता. त्या युद्धाला शिवरायांनी इलाज करायला लावला आणि इलाज होईपर्यंत तिथं राहायची व्यवस्था केली आणि बरा झाल्यानंतर त्यांना निरोप दिला. कोण असं करू शकतं? आणि ही करुणा जी आहे ना, बरं आपण तिथंच येतो. शिवरायांनी पंचशील पाळलेलं आहे आणि हे गाढव पोलिसांचे बाई सगळे म्हणतात ना, अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हे फार बोगस आहे. शिवरायांचा अपमान आहे, जिजाऊंचा अपमान आहे. जिजाऊ इतक्या सुंदर होत्या दिसायला, शिवराय इतके सुंदर होते दिसायला, त्याचा पुरावा आहे. एक मुस्लिम चित्रकारांनी ते चित्र दरबारामध्ये रंगवलेलं आहे. शिवरायांकडे तुम्ही पहा, कमीत कमी 6 फूट उंची वाटते त्यांची आणि शरीराचे एकदम काटक कमावलेले शरीर वाटते. अर्थात अफजल खाना 7.5 फूट उंचीचा होता, पण शिवराय काय कमी उंचीचे नव्हते आणि ते दिसायला सुंदर होते. जिजाऊ सुंदर होत्या, पण ही नालायक, हे कपट, त्यांची लेखणी कपटी अशीच असती. आई आमची सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो. आणि शिवराय म्हणे 5 फूट होते. आणि सोडा या, आता आम्ही सगळे जागे झालेले, आम्हाला ते हे करू नका. पण पुतळा का पाडला, कसा पडला याचं पहिल्यांदा उत्तर द्या. शिवरायांना तुम्ही बाप म्हणून चालणार नाही. कारण लोकांना माहिती आहे तुम्ही फडणवीसाचीच अवलाद आहात, शिवरायांची अवलाद नाही. तर या निमित्ताने मला हे सांगायचं आहे, आपण जे शिवोत्सव सुरू केलेला आहे, शिवोत्सवातून शिवरायांचे विविध पैलू, शिवराय खऱ्या अर्थाने किती महान
राजे होते, त्यांच्या योजना सगळ्या समाजाच्या कशा फायद्याच्या होत्या, विकासाच्या होत्या, ते कसे आदर्श राजे होते आणि त्यांच्या शत्रू काय मुसलमान नव्हता. जर का शोधून गेलो आपण तर आपल्याला कळेल त्याचा शत्रू हा फडणवीसाचा भाऊच होता. फडणवीसांचे जे भाई लोक आहेत, त्यांच्या जातीचे जे लोक आहेत तेच शत्रू होते, दुसरे कोणी शत्रू नव्हते. आणि म्हणून आता हे जागरण आपल्याला केलं पाहिजे, लोकांच्या डोक्यातून तो सोडण्यात काढला पाहिजे. आता खरं म्हटलं तर गणेशोत्सवाचं सुद्धा नका, गणपतीला बौद्धांकडून चोरलेलं त्याने अष्टविनायक वगैरे सगळे जे आहे त्याच्यावर आता एक पुस्तक येईल माझं. पण काय माहिती हे भावनं ही व्याख्यान आहे तो पाना, म्हणजे जाताना मुहूर्त बघणार, उजवा पाय का डावा पाय बघणार, त्याला कुठं अक्कल आहे? हो, मांजर आडीवाली की परत फिरणार, याला अक्कलवाद म्हणतात का? क्या बात है. आणि दगडासमोर डोकं आपटणार. अरे यांच्या शहाणा कोण निघाले का? हा, पुरुषाच्या तोंडातून पुरुष जन्म होतो. याला अक्कल आहे का, बुद्धी आहे का? मग काय सावरकरांनी याच्यावर का बोललं नाही? टिळकांनी याच्यावर भाषा काय केलं नाही? आणि आता शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून आम्ही आवाज उठू लागलो, तर तुमचा तो गोदी मोदी येतोय आणि सांगतो सावरकरांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली का? अरे सावरकरांना जोडच मानले पाहिजेत. सावरकरांनी शिवाजी महाराजांमध्ये इतकं वाईट केलंय, संभाजी महाराजांमध्ये इतकं वाईट केलंय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही त्या मोदीला सवाल विचारला पाहिजे, तुम्ही सावरकरांचा विरोध का करता? सावरकरांनी शिवाजी महाराजांना असं म्हटलेलं आहे, ते काही फार मोठे लढवई होते का, शूर होते का? हे कावळा बसायला ना फांदी तुटायला योगा म्हणून ते त्याचे राजे झाले. बघा, हे मान्य करायचं. मला तर त्या उद्धवजीनं सुद्धा सांगावं वाटतं की सावरकर काढा डोक्यातून, तो राज ठाकरेचा येडाच आहे, तो बामणी गुलामच आहे. क्या बात है. अरे प्रबोधनकार ठाकरेंनी काय सांगितलंय? छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी यांचे 33 कोटी देव गारज होतात. आणि तुम्ही त्यांना सोडून, शिवरायांना सोडून हे भरतेर सरते 33 कोटीतले एक एक घेऊन डोक्यावर नाचताय. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला प्रबोधनकारांचं नाव घ्यायला आणि शिवरायांचं नाव घ्यायला. आणि म्हणून आपल्याला अशी लोक निर्माण करायची. खांडेकर सरांनी जे सांगितलं ना की शिवरायांनी प्रत्येक जातीसाठी काम केलेलं आहे, आदिवासीसाठी केलेलं आहे, पाचेपाध्यांसाठी केलेलं आहे, महामांग रामोशी तर आहेच, 18 पगड जातीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्या जातीपर्यंत पुन्हा एकदा शिवाजी महाराज पोहोचवले पाहिजेत. आपण प्रत्येक गणेश मंडळाला सांगितलं पाहिजे आपण की गणेश मंडळाचं नाव छत्रपती शिवाजी मंडळ ठेवा. पैसा तसाच गोळा करा. गणेशोत्सवाच्या वेळेस शिवरायांची प्रतिमा, पुतळा बसवा, मूर्ती बसवा, सगळे कार्यक्रम गणेशाला हटवा आणि शिवरायाचे लावा. क्या बात है. हे सांगणं फार गरजेचं आहे. काय आपले मराठा ओबीसी बांधव आता आपण आता जागे झालो ना, बाबासाहेबांच्या याच्यावर आता जागे झालो. त्यांच्यामध्ये ते गेलेलं नाही, त्यांचा दोष नाही. पण त्यांना जेव्हा कळेल, आता तर बरेचसे सुधारायला लागले, म्हणाला अरे तुम्ही सावरकरांचं नाव कशाला घेता शिवाजी महाराजांच्या तुलनेत, आता बोलायला लागले, जागे झाले. पण ती जास्त जागृती व्हायला पाहिजे. तर जर का ज्या वेळेस हे कळेल ना की यांचं ब्रह्मकपट काय आहे, हे देवाधिकांचं, देवांची भीती दाखवून हे राजकारण करतात, लोकांना लुटतात, ते जेव्हा कळेल ना, देवाची भीती जेव्हा लोकांच्या मनातून जाईल ना, त्यावेळेस ब्राह्मण ती म्हणतात ना, छत्रपती मेळ्यामध्ये दिनकरराव जोळकर, छत्रपती मेळा आला भटांनो पळा पळा, यांची पळापळी झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींचा मेळा पळा पळा. बरं का, दिनकरराव जोळकर म्हणजे टिळकांनी जेव्हा मेळे सुरू केले ना, त्याला उत्तर देण्यासाठी दिनकरराव जोळकरांनी छत्रपती मेळे सुरू केले. पण त्यांना जास्त आयुष्य लावणार नाही, तर ते सुद्धा काम फार चांगलं झालं होतं.
तर असो, आपल्याला ते काम पुरं करायचंय. शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, मग असे म्हणलं तर पंचशील त्यांनी का अंगीकारलं? त्यांच्या मनात करुणा का होती? अरे महिलांच्या बाबतीत बोललं तर ब्रह्मापासून इंद्रापासून सगळे मुंदळ देव हिरणी बाजना. दादू इंद्र काय म्हणते, अरे इंद्र तुझा सारा दरबार रणनीबाज. म्हणजे हे ना कॅरेक्टर काय? अरे मग त्यांच्यापेक्षा आमचे शिवाजी महाराज मोठे ना. परकीय स्त्री तिला मान देणं, आई समान भगिनी समान मोठी गोष्ट ना. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये. तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला लाज वाटणार, तुम्ही होता राजकारण काय करता? म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवता राजकारण काय करता असं म्हणतात. बघा ना, तुमच्या राज्यामध्ये 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आणि शिवरायांच्या राज्यात काय होतं. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने शिवरायांचं राज्य आणायचंय. यासाठी सगळा कार्यक्रम आपण करतोय. आणि म्हणून मला अभिमान आहे तुम्हा लोकांचा की तुम्ही प्रतिवर्षी येता. याचा प्रचार व्हायला लागला, ठिकठिकाणी हे शिवोत्सवाचे कार्यक्रम व्हायला लागले. ते जास्त व्हावेत यासाठी आपण पुढल्या वर्षापासून जास्त प्रयत्न करूया. आणि घरोघरी जेव्हा हा विचार पोहोचेल ना, तेव्हा खांडेकर सरांनी जसं सांगितलं ना, शिवाजी महाराज घराघरात पोहोचले ना की दंगलीच होणार नाही. खरे शिवाजी महाराज पोहोचत ते म्हणतात. आता बामण काय करते, फडणवीसांचे भाऊ काय करतात, हिंदू मुस्लिम मध्ये लावायचे. हिंदू जनाक्रोश मोर्चा, अरे कुठं त्यांच्यात काय आणलं होतं, बामणावर कुठं आणलं होतं. पण सगळ्या बाकीच्या ओबीसीनं पुढं करतात जना, म्हणजे उगाच कोणाचं एकमेकांना म्हणून भांडायला लावायचं. हे सगळं बंद होईल. दंगलीचे वातावरण बंद होईल. ते का केव्हा बंद होईल? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचेल आणि ते काम करण्याची आपली जबाबदारी एवढं मी सांगतो आणि आपली रजा घेतो. जय शिवराय, जय ज्योती, जय हिंद.